हॅलो फ्रेंड्स, आज आपण जेएस ट्युटोरियल्सच्या माध्यमातून शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर सिम्पली सपोर्टेड बीम हा पार्ट आपण बघणार आहे. प्रॉब्लेम बोर्डवरती घेतला आहे. आता मी एक सांगू इच्छितो की इथं या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीम दिला आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम हा एकतर सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये, मग तो सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा डिग्री इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयरला त्या ठिकाणी हा सब्जेक्ट आहे. आणि त्या सब्जेक्टमध्ये शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम ही कन्सेप्ट त्या ठिकाणी असते. आता शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर सिम्पली सपोर्टेड बीम हा ज्यावेळी प्रॉब्लेम येईल त्यावेळी तुम्हाला या लेक्चरचा त्या ठिकाणी यूज होणार आहे. सिम्पली सपोर्टेड बीम. आता प्रॉब्लेमकडे थोडंसं वळूया. प्रॉब्लेम घेतलाय ऑलरेडी बोर्डवरती. काय आहे प्रॉब्लेम ते पहिल्यांदा सांगतो. आपल्याला एक्झाममध्ये असा क्वेश्चन दिला जातो, फॉर फॉलोइंग सिम्पली सपोर्टेड बीम ड्रॉ शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. ओके, तर जी डायग्राम क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली आहे ती आहे अशी ड्रॉ करा. याच्यामध्ये ही जी लेंथ आहे त्याला आपण स्पॅन ऑफ द बीम असं म्हणतो. नंतर हे जे दोन आहेत त्याला सपोर्ट्स असं म्हणतो. ठीक आहे. सिम्पली सपोर्टेड बीम आयडेंटिफाय कसा करायचा, तर त्या बीमच्या एंडला सपोर्ट्स असतात. तुम्ही जर बघितलं की हॉरिझॉन्टल लाईन आहे, दिस इज नथिंग बट अ बीम. याच्या दोन्ही एंडला सपोर्ट्स आहेत, म्हणजे हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ठीक आहे. तर याच्यावरती लोडिंग कोणकोणत्या प्रकारचं आहे बघून घेऊया आपण. लोडिंग बघा, एक 4 किलोन्यूटन लोड आहे जो बरोबर एका पॉइंटला ऍक्ट होतो. बरोबर, याला आपण पॉइंट लोड म्हणतो. 5 किलोन्यूटन पण तसाच आहे, एकाच पॉइंटला ऍक्ट होतो, याला आपण पॉइंट लोड म्हणतो. ठीक आहे. तिसरा एक लोड आहे तो म्हणजे 1.5 किलोन्यूटन पर मीटर. तो काय होतोय, तर या स्पॅन वरती त्या ठिकाणी ऍक्ट होतोय. म्हणजे टोटल जर तुम्ही स्पॅन बघितला तर तो युडीएल आहे, म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. या टोटल एंटायर स्पॅन वरती तो 1.5 किलोन्यूटन पर मीटर त्या ठिकाणी ऍक्ट होतं. ते एक समजून घ्यायचं आपल्याला. जरी मी इथं ॲरो करून दाखवलेलं असतं 1.5 किलोन्यूटन पर मीटर, तर तो युडीएल इथं प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळी शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करायचं असतं किंवा बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करायचं असतं त्यावेळी या कन्सेप्टचा यूज आहे की जरी इथं युडीएल दाखवलेला असला तर तो एंटायर स्पॅन वरती आहे, त्यामुळे कुठेही तुम्ही त्याचं युडीएलचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता ही डायग्राम जी क्वेश्चन पेपरवरती आहे ती आहे अशी ड्रॉ केली. आता काय करायचंय की पहिल्यांदा हा जो युडीएल आहे 1.5 किलोन्यूटन पर मीटर, त्याचं आपल्याला अशा प्रकारच्या पॉइंट लोड मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ते कसं करायचं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे सिम्पली सपोर्टेड बीमच्या रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करताना. याच्यामध्ये मी शिकवलेलं आहे. याची लिंक मी या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण शेअर करतोय. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करतो. याच प्रॉब्लेमच्या मी रिॲक्शन्स तिथे कॅल्क्युलेट केलाय. हे हा प्रॉब्लेम खूप मोठा होऊ नये यासाठी मी पहिल्यांदा रिॲक्शन्स त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत. स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू सी दिस प्रिव्हियस लेक्चर अबाउट फाइंडिंग द रिॲक्शन्स ऑफ दिस सिम्पली सपोर्टेड बीम. या रिॲक्शन्स कॅल्क्युलेट केल्यात ते लेक्चर पहिल्यांदा बघा आणि मग नंतर शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंटचं हे जे लेक्चर आहे हे तुम्ही बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला या रिॲक्शन्स म्हणजे हे 9.17 कुठून आलं, हे 8.83 कुठून आलं, हे तुम्हाला त्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी समजणार आहे. त्यामुळे ते लेक्चर पहिल्यांदा बघून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक शेअर करतोय. तर आहे अशी डायग्राम पहिल्यांदा ड्रॉ करून घेतली. याच्यामध्ये हे 2 मीटर 2 मीटर 2 मीटर म्हणजे एंटायर स्पॅन जो आहे बीमचा तो 6 मीटर हे आपल्याला या ठिकाणी समजतं. आता आपल्याला काय करायचंय की 1.5 किलोन्यूटन पर मीटरचा जो युडीएल आहे त्याचं पॉइंट लोड मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. काय करायचं, 1.5 किती डिस्टन्स वरती आहे, बरोबर 6 मीटर डिस्टन्स वरती आहे. त्यामुळे बरोबर सेंटरला त्या ठिकाणी टोटल एंटायर बीमच्या सेंटरला म्हणजे इथून हे 3 मीटर डिस्टन्स असेल, इथून हे 3 मीटर डिस्टन्स असेल. या बरोबर सेंटरला पॉइंट लोड दाखवा, ॲरो त्याचा डाऊनवर्ड डायरेक्शन दाखवा आणि 1.5 इंटू 6 करा. किती येते, 1.5 इंटू 6 दॅट इज 9 किलोमीटर. ओके, मीन्स टोटल जेवढ्या स्पॅन वरती आहे ती व्हॅल्यू आणि या युडीएलचं मॅग्निट्यूड म्हणजे 1.5 इंटू 6 होईल, दॅट इज 9 किलोन्यूटन. इथून पुढच्या कॅल्क्युलेशन साठी मी 9 त्या ठिकाणी यूज करणार आहे, हे लक्षात असू दे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं की याचं शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणखी एकदा सांगतो की आपल्याला ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो याचं शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम मी ड्रॉ करायला जाणार आहे, त्याच्या अगोदर आपल्याला या रिॲक्शन्स कॅल्क्युलेट कराव्या लागतात. मी इथं तो पार्ट घेणार नाहीये. ज्यावेळी एक्झाम मध्ये प्रॉब्लेम विचारला जातो त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला इथं रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करावे लागतात. मी इथं म्हणतो टू फाइंड रिॲक्शन्स. या रिॲक्शन्स कोणत्या, तर RA अँड RB. या RA आणि RB म्हणजे इथं समजा माझा हा पॉइंट A आहे आणि इथं B आहे, तर या RA A पॉइंटला असणारे रिॲक्शन आणि RB दॅट इज रिॲक्शन ऍट द पॉइंट B
या दोन व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. मी डायरेक्टली लिहितो, त्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. वी हॅव द व्हॅल्यू ऑफ RA ॲज 8.83 kilonewton and the RB as 9.17 kilonewton. Okay, we have both the values. आता ह्या कॅल्क्युलेट कशा केल्या वगैरे तुम्हाला त्या लेक्चरमध्ये समजून जाईल. आता याच्या पुढचा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण शियर फोर्स कॅल्क्युलेशन पासून सुरुवात करतोय. शियर फोर्स कॅल्क्युलेशन. ठीक आहे. तत्पूर्वी आपल्याला याला नेमिंग करायचं आहे. जसं आपण कॅन्टिलिव्हर बीम मध्ये याचं प्रिव्हियस लेक्चर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या स्टेप्स लक्षात येतील. त्याच स्टेप्स आपण इथेही फॉलो करतोय. आपल्याला काय करायचं की बीमला नेमिंग करायचं आहे, नावं द्यायचे ABCD वगैरे. पहिल्यांदा बीमच्या स्टार्ट आणि एंडला नाव द्या. इथं ऑलरेडी मी नाव दिलेलं आहे. स्टार्टला A म्हटलंय, एंडला मी B म्हटलंय. अजून कुठं नाव द्यायचं असतं तर बीम वरती ज्या ठिकाणी पॉइंट लोड्स ऍक्ट होत आहेत त्या ठिकाणी नाव द्या. इथं पॉइंट लोड ऍक्ट होतोय 4 ला, तिथं C म्हणा. 5 ला ऍक्ट होतोय तिथं D म्हणा. आता हे 9 किलोन्यूटन जे आहे ते या 1.5 चं कन्व्हर्जन आहे, त्यामुळे त्याला नाव वेगळं देण्याची गरज नाही. ते आपल्या सोयीसाठी आपण केलेल्या प्रॉब्लेम मध्ये तसं दिलेलं नाही. ठीक आहे. त्यामुळे 9 किलोन्यूटन जो पॉइंट लोड कन्वर्ट केलाय त्याला नेमिंग करण्याची आवश्यकता नाही, हे एक लक्षात ठेवा. आणखी कुठं नेमिंग केलं जातं तर युडीएल जो ऍक्ट होतोय बीम वरती, त्या युडीएलच्या स्टार्टला आणि एंडला, युडीएल म्हणजे हा लोड, त्याच्या स्टार्टला आणि एंडला ऑलरेडी आपण नाव दिलेलं आहे, त्यामुळे त्याला वेगळं नाव द्यायची गरज नाही. लक्षात ठेवा, नेमिंग जे आपण करतो ते नेमिंग एक्स्ट्रा किंवा कमी त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे इथं समजा ABCD हे 4 नावं त्या ठिकाणी इसेन्शियल आहेत. तुम्ही ABC दिली किंवा ABCDE दिली तर त्या ठिकाणी आपली डायग्राम म्हणजे कॅल्क्युलेशन आपलं त्या ठिकाणी रॉंग होणार आहे, डायग्राम सुद्धा त्या ठिकाणी चुकीची होणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर ABCD हे 4च नावं त्या ठिकाणी पुरेशी आहेत. आता ही नावं लक्षात घेऊनच आपण शियर फोर्स कॅल्क्युलेशन करणार आहे. पहिल्यांदा इथं पॉइंट B पासून आपण A कडे येणार आहे. जसं आपण कॅन्टिलिव्हर बीम मध्ये फ्री एंड कडून फिक्स्ड एंड कडे येत होतो, तसंच आहे राईट एंड कडून लेफ्ट एंड कडे त्या ठिकाणी आपण येतोय. FB म्हणतो मी इथं. FB मीन्स शियर फोर्स ऍट पॉइंट B. या B ला असणारा शियर फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. इथं B ला लागून सेक्शन घ्या. ही जी व्हर्टिकल लाईन मी त्या ठिकाणी घेतोय, इट इज नथिंग बट अ सेक्शन. ठीक आहे. सेक्शन घ्या B ला लागून आणि त्या सेक्शनच्या सगळे उजवीकडचे फोर्सेस कन्सिडर करा. बघा सेक्शनच्या उजवीकडे कोण फोर्स आहे का तर आहे ही जी रिएक्शन आहे ना 9.17. दिस इज वन ऑफ द फोर्स विच इज ऍक्टिंग ऍट द राईट साइड ऑफ दिस सेक्शन. ओके. त्या सेक्शनच्या उजव्या साइडला 9.17 किलोन्यूटनचा लोड ऍक्ट होतोय. बघा तो कसा ऍक्ट होतोय सायकलच्या उजवीकडे वर. आता आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स बघायचे आहेत. इथं ऑलरेडी बोर्डवरती घेतलेले आहेत की वरची जी दोन साइन कन्व्हेन्शन्स आहेत ती शियर फोर्स साठीची आहेत आणि ही दोन खालची आहेत ती बेंडिंग मोमेंटची आहेत. मी आता शियर फोर्सचं कॅल्क्युलेशन करतोय म्हणल्यानंतर फक्त मला शियर फोर्सची साइन कन्व्हेन्शन्स बघायचे आहेत, हे लक्षात घ्या. बघा सेक्शनच्या उजवीकडे खाली जाणार किंवा इथं बघा सेक्शनच्या उजवीकडे वर जाणारा फोर्स आहे ना, म्हणजे हे लागू होत आहे, हे साइन कन्व्हेन्शन. सेक्शनच्या उजवीकडे वर म्हणजे साइन काय राहील माझं मायनस. ओके. मीन्स FB इज इक्वल टू मायनस 9.17 आहे अशी व्हॅल्यू जी काय आहे इथं ती त्या ठिकाणी घ्या. समजलं? ठीक आहे. शियर फोर्स ऍट पॉइंट B झाला. पुढे D ला यायचं आहे मला. आता इथं तीच कन्सेप्ट कॅन्टिलिव्हर मध्ये आपण बघितलं होतं. या बीमच्या आधीमध्ये एखादा पॉइंट लोड जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पॉइंट लोडच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्ही ठिकाणी आपल्याला शियर फोर्सेस कॅल्क्युलेट करावे लागतात. आता मी ज्या अर्थी इकडून येतोय त्या अर्थी मी D च्या राईटला पहिल्यांदा येईल, बरोबर. D पॉइंटच्या राईटला त्याला म्हणायचं FDR. हे रीड कसं करायचं, शियर फोर्स ऍट दी राईट ऑफ D. D च्या राईटला, D च्या उजवीकडे असणारा शियर फोर्स म्हणजे इथं असणारा शियर फोर्स. पुन्हा तसंच सेक्शनच्या सगळे उजवीकडचे फोर्सेस कन्सिडर करा. बघा सेक्शनच्या उजवीकडे कोण कोण आहे, एक तर हा 9.17 आहे, तो सेक्शनच्या उजवीकडे वर जातोय म्हणजे मायनस 9.17 आहे, बरोबर. ठीक आहे. दुसरा फोर्स आहे तो एवढाच युडीएल आहे. एवढाच युडीएल मला कन्सिडर करायचा आहे. मला या एवढ्या युडीएलची काही घेणं देणं नाही, मला फक्त एवढाच युडीएल त्या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा बरं एवढ्या युडीएलची मी व्हॅल्यू कशी काढू शकेन तर 1.5 इंटू हे एवढंच 2 मीटर डिस्टन्स. जसं मगाशी मी 1.5 इंटू 6 केलं आणि हे 9 किलो न्यूटन आलं, तसंच मला एवढाच युडीएल विचारात घ्यायचा आहे 1.5 इंटू 2 दॅट इज 3, बरोबर. आता हे जे 3 बघितलं ते तात्पुरतं मी इथं लिहून घेतो. हे 3 किलो न्यूटन जे आहे ते बघा सेक्शनच्या उजवीकडे खाली ऍक्ट होईल ना, बरोबर. सेक्शनच्या उजवीकडे खाली म्हणजे इथं लक्षात येते बघा तुमच्या सेक्शनच्या उजवीकडे खाली म्हणजे प्लस असलं पाहिजे साइन. म्हणजे 9.17 प्लस हे 3 कुठून आलं, या युडीएल ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण घेतली. समजलं? म्हणजे सेक्शनच्या उजवीकडे दोनच फोर्सेस, एक हा 9.17 आणि दुसरा याचा कन्व्हर्जन झालेला 3, दोनच फोर्सेस. ओके. मीन्स 3 minus 9.17 that is minus 6.17. Minus 6.17 you need that as a kilonewton
ओके, -6.17 फोर्स असेल डीच्या राईटला. सिमिलरली डीच्या लेफ्टला आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचा. आता डीच्या लेफ्टला कसा कॅल्क्युलेट करणार, FDL. ते कसं रीड करायचं, शिअर फोर्स ऍट दी लेफ्ट ऑफ दी डी, डीच्या लेफ्टला असणारा शिअर फोर्स. इथं बघा, आता इथं घ्यायचंय मला. आता स्टुडंट्सनी पुन्हा डबल तेच स्टेप्स लिहायची गरज नाही. इथपर्यंत आन्सर काय आलंय, राईट पर्यंत वरचा आहे असेल -6.17. ठीक आहे. हा, इथपर्यंत आन्सर मिळालं. मला आता इथला शिअर फोर्स काढायचा आहे. सगळे उजवीकडचे फोर्सेस कन्सिडर करायचे आहेत म्हटल्यानंतर हा 5 किलोन्यूटन जो आहे तो त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल ना, बरोबर. बघा, तो सेक्शनच्या उजवीकडे खाली जातोय. सेक्शनच्या उजवीकडे खाली म्हणजे तो पॉझिटिव्ह होईल, बरोबर. म्हणजे +5 होईल त्या ठिकाणी. ठीक आहे, +5 मीन्स 5 - 6.17 दॅट इज -1.17 किलोमीटर. -1.17 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे डीच्या लेफ्टला त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केला. पुढचा पॉईंट आहे सी. आता इथं काय पॉईंट नाहीये, त्यामुळे इथला काय पॉईंट घ्यायची गरज नाही किंवा शिअर फोर्स कॅल्क्युलेट करण्याची गरज नाहीये. पॉईंट ज्या ठिकाणी तिथला शिअर फोर्स घ्या. सी ला या ठिकाणी मला शिअर फोर्स काढायचा आहे. पुन्हा तसंच जसं डी ला पॉईंट लोड होता तसा सी ला पण आधीमध्ये असणारा पॉईंट लोड आहे, त्यामुळे त्याच्या राईटला आणि लेफ्टला दोन्ही ठिकाणी मला शिअर फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. इथून येतोय म्हणल्यानंतर मी सीच्या पहिल्यांदा राईटला येईल. इथं म्हणूया आपण FCR, सीच्या राईटला असणारा शिअर फोर्स. कसा कॅल्क्युलेट करणार, पुन्हा तसंच इथला आन्सर जे आहे ते आहे असल्या -1.70 बरोबर. आणि इथं मी ज्यावेळी शिअर फोर्स घेतोय त्या ते सगळे उजवीकडचे फोर्सेस. एवढाच UDL त्याच्यामध्ये येईल. एवढाच UDL किती आहे, 1.5 × 2 बरोबर. 1.5 × 2 मीन्स 3. आता इथं पण तो 3 डाऊनवर्ड डायरेक्शनच ऍक्ट होईल, बरोबर. डाऊनवर्ड डायरेक्शनच ऍक्ट होणार आहे. 1.5 × 2 दॅट इज 3. डाऊनवर्ड डायरेक्शन सेक्शनच्या उजवीकडे खाली म्हणजे तो प्लस होणार आहे, बरोबर. 3 - 1.17 दॅट इज +1.83 किलोमीटर, बरोबर. म्हणजे सीच्या राईटला त्या ठिकाणी आपण शिअर फोर्स काढला. सिमिलरली FCL, शिअर फोर्स ऍट दी लेफ्ट ऑफ दी सी, म्हणजे सीच्या लेफ्टला शिअर फोर्स घ्यायचा आहे. पुन्हा तेच इथपर्यंत आपलं आन्सर जे आलेलं आहे असल्या +1.83. वरचा आन्सर हे 1.83. आणि इथं सीच्या लेफ्टला घेतोय आणि उजवीकडे सगळे फोर्सेस कन्सिडर करतोय, त्यात हा 4 पण त्या ठिकाणी येणार आहे. 4 कसा बघा, राईट साईडला आहे परंतु डाऊनवर्ड आहे, उजवीकडे खाली आहे. उजवीकडे खाली म्हणजे प्लस आहे, प्लस हा 4 त्या ठिकाणी आहे, बरोबर. 4 + 1.83 दॅट इज 5.83 किलोमीटर. ओके, शिअर फोर्स ऍट द लेफ्ट ऑफ द सी. राहिला आता फक्त पॉईंट ए, बरोबर. FA म्हणूया डायरेक्टली त्याला. तिथं FAR FAL वगैरे काय नसतं. FA हा एंडचा पॉईंट आहे ना, त्यामुळे त्या ठिकाणचा असणारा शिअर फोर्स आपण एकाच पॉईंटला त्या ठिकाणी काढतो, त्याच्या राईटला लेफ्टला काढण्याची आवश्यकता नसते. FA दॅट इज शिअर फोर्स ऍट दी पॉईंट A. इथं स्टुडंट्सनी लक्षात ठेवायची एक ट्रिक, इथं A ला कुठलाही शिअर फोर्स कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. जी इथं रिॲक्शन डेव्हलप झाली ना, आपण कॅल्क्युलेट केलेली आहे पहिल्या स्टेप मध्ये, ती जी रिॲक्शन आहे ती डायरेक्टली लिहा विथ पॉझिटिव्ह साइन. विथ पॉझिटिव्ह साइन. किती रिॲक्शन इथं दिसते तुम्हाला बोर्डवरती, 8.83 ही रिॲक्शन आहे, प्लस 8.83 किलोन्यूटन ही रिॲक्शन असेल. आहे अशी आहे, इथं कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. एवढा शिअर फोर्स त्या ठिकाणी पॉईंट ए ला असेल, मीन्स FA = 8.83. सगळ्या पॉईंटला आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेट केले, खात्री करा आणि शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करायला घ्या. काय करायचं, शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करताना सगळे पॉईंट्स जे आहेत ते खाली असे प्रोव्हाइड करा, B, D, C and A. ओके. आणि या ठिकाणी मग पहिल्यांदा बेसलाईन ड्रॉ करा, जशी आपण कॅन्टिलिव्हर बीम SMD BMD ड्रॉ केली होती, सेम त्याच कन्सेप्ट इथं लागू होतात. ठीक आहे. सगळ्या इथं पहिल्यांदा बेसलाईन ड्रॉ करा आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या याच्यावरती फक्त प्लेस करा. पहिला B ची लाईन आहे, B चा शिअर फोर्स आहे -9.17. These two signs plus and minus does matters. We take the positive values on the upper side of this baseline and the negative values on the lower side of this baseline. Remember this. FB is equal to -9.17. आता ही निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणल्यानंतर बेसलाईनच्या खाली असली पाहिजे. एक ठराविक स्केल घ्या. 9.17 म्हणजे 9.17 सेंटीमीटरच असलं पाहिजे असं काही नाही. फक्त 9.17 आहे, 1.83 आहे, तर 9.17 पेक्षा 1.83 कमी दिसलं पाहिजे, एवढी फक्त काळजी घ्या. 9.17 आहे. पुढं डी वरती दोन फोर्सेस आहेत बघा, डीच्या राईटला आणि डीच्या लेफ्टला. पहिल्या डीच्या राईटला -6.17 आहे, ती सुद्धा -6.17 मायनसच व्हॅल्यू आहे. तर 9.17 तुम्ही एवढं दाखवत आहे, 6.17 त्याच्यापेक्षा थोडं कमी दाखवलं पाहिजे. 6.17 मायनसच आहे, त्यामुळे बेसलाईनच्या खाली दाखवलं मी. डीच्या लेफ्टला -1.17, ते सुद्धा मायनसच आहे. 6.17 पेक्षा 1.17 तिथं लहान दाखवा. ठीक आहे, व्हॅल्यू द्या. सी वरती पण पुन्हा दोन व्हॅल्यूज आहेत. सी ची लाईन इथं आहे बघा,
सी वरती एक आहे प्लस 1.83, 1.83 इथं वरती दाखवा, कारण प्लस आहे, बेसलाईनच्या वरती पाहिजे ती व्हॅल्यू, आणि लेफ्टला आहे 5.83, ती सुद्धा प्लस व्हॅल्यू आहे, 5.83 याच्यापेक्षा जास्त दाखवा. ठीक आहे, प्लस व्हॅल्यू आहे त्यामुळे बेसलाईनच्या वरती टाकली. राहिला फक्त FA दॅट इज प्लस 8.83. आता हे 5.83 एवढं म्हणलं तर 8.83 त्याच्यापेक्षा जास्त दाखवा. ठीक आहे, आता हे पॉइंट्स जे मिळाले ज्या सिक्वेन्सने मिळाले त्या सिक्वेन्सला फक्त जोडून घ्या बस. हा, सुरुवात आपण इथून करूया जिथून आपण निघालेलो आहे. इथून पहिला 9.79, नंतर 6.17 त्याला जोडा, 6.17. ओके, नंतर आहे 1.17, नंतर 1.83, नंतर 5.83, 8.83 and complete. This is your shear force diagram or shortly known as SFD. तर या ठिकाणी एक थेरॉटिकल कन्सेप्ट येते, ती म्हणजे हा पॉइंट. इथं हा जो पॉइंट दिसतोय आपल्याला त्याला म्हणायचं PCS. PCS थेरॉटिकल कन्सेप्ट विचारले जाते. या PCS म्हणजे काय, तर पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर. Students will be definitely asked into the examination, define point of contrast shear or PCS. The point of contrast shear म्हणजे काय, इट इज द पॉइंट ऑन दी, कोणत्या डायग्राम वरचा हा पॉइंट आहे, शियर फोर्स डायग्राम वरचा, म्हणून डेफिनेशनची सुरुवातच करा. इट इज पॉइंट ऑन दी शियर फोर्स डायग्राम वेअर शियर फोर्स चेंजेस इट्स साइन फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह और पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बघा बरं, इथून आपण 1.17 होतो मायनस मध्ये, पुन्हा इकडे 1.83 प्लस मध्ये गेलो, म्हणजे आपली इथं साइन जे आहे या पॉइंटला बरोबर चेंज झालं, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह झालं. जर आपण वरून खाली आलो असतो तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालं असतं. दिस इज द कन्सेप्ट बिहाइंड दिस PCS. मीन्स PCS is the point on shear force diagram where the shear force changes its sign from negative to positive or positive to negative. ओके, तर हा PCS पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. पुढे जाऊया. आता आपल्याला बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायचे, त्यासाठी बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. इथं मी म्हणतो बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. ठीक आहे, आता हे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदर एक थोडीशी छोटीशी कन्सेप्ट मला सांगायची. इथं हे जे मुलांना बरंच त्या ठिकाणी डिग्री लेवलला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथं हे जे डिस्टन्स आहे म्हणजे P आहे PCS, तो इथून किती डिस्टन्स वरती असला पाहिजे, किती डिस्टन्स वरती असला पाहिजे. सपोज दिस डिस्टन्स इज x मानूया आपण डिस्टन्स, हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, हा पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर इथून किती डिस्टन्स वरती आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा मी एवढंच डिस्टन्स फाइंड आउट करतो. लक्षात घ्या ही ट्रिक कशी आहे. हा जो इथं दोन ट्रायंगल तुम्हाला दिसतात बघा, एक हा एक ट्रायंगल दिसतोय आणि दुसरा हा एक ट्रायंगल दिसतोय, बरोबर. ठीक आहे, दिसताय तुम्हाला स्क्रीन वरती. इथं हे डिस्टन्स मी x मानले. या ट्रायंगल, हा ट्रायंगल आहे त्याला मी A किंवा असं म्हणतो PQRSTU असं म्हणतो. ओके, आता हा PQR ट्रायंगल बघा, त्याच्यामध्ये हाईट किती आहे या PQR ट्रायंगलची 1.83 आणि ह्या RSU या ट्रायंगलची किती आहे 1.17. या दोन हाईट्स महत्वाच्या आहेत. इथं म्हणतो मी टू फाइंड x, हे x डिस्टन्स फाइंड आउट करायचं आपल्याला. कसं फाइंड आउट केलं जातं बघा, कन्सिडर ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल STU. हा PQR ट्रायंगल आणि SRU असं म्हणायला पाहिजे मला इथं, SRU हे तीन ट्रायंगल त्या ठिकाणी लक्षात घ्या, दोन ट्रायंगल. त्या दोन ट्रायंगल मध्ये PQR ट्रायंगलचा बेस आहे ना, PQR ट्रायंगलचा बेस कोण आहे, x आहे, डिवाइडेड बाय त्याच PQR ट्रायंगलची हाईट किती आहे ती 1.83 इज इक्वल टू या RSU या ट्रायंगलचा बेस, हा बेस किती असला पाहिजे. टोटल हे डिस्टन्स किती आहे 2 मीटर आहे, म्हणजे हे एवढंच डिस्टन्स मला काढायचं आहे. ती किती असेल टोटल 2 - x, बरोबर, 2 - x. ठीक आहे, बेसला डिवाइडेड बाय या ट्रायंगलची हाईट, या ट्रायंगलची हाईट किती आहे इथं समजते बघा 1.17. ओके, 1.17. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथं तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल 1.22 मीटर्स. 1.22 मीटर्स म्हणजे हे डिस्टन्स असलं पाहिजे आपलं 1.22. टोटल जर तुम्ही बघायला गेलात तर डिस्टन्स ऑफ दिस PCS फ्रॉम दिस लेफ्ट एंड ऑफ द LHS मस्ट बी इक्वल टू दिस 2 प्लस 1.22 means 3.22. It must be 3.22 from left hand side. ओके, तर हे डिस्टन्स हे आपल्याला विचारलं जाते एक्झाम मध्ये, हाऊ टू कॅल्क्युलेट दिस डिस्टन्स x, म्हणजे PCS किती डिस्टन्स वरती असला पाहिजे, हे या सिंपल मेथडने त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करू शकतो. ओके,
ठीक आहे. तर हे एक्स फाइंड आउट केलं. आता आपण काय करूयात की बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन म्हणूया. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. ओके, बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशनला पुन्हा तसंच बी डी सी ए या 4 पॉइंटला मला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचे आहे. त्यासाठीचं साइन कन्व्हेन्शन आता आपल्याला हे यूज करायचं आहे. बघा, बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन पहिल्यांदा हा पॉइंट बी एम बी म्हणूया, एम बी अँड दिस एम ए. बघा, या ठिकाणी लक्षात ठेवा, जसं कॅन्टिलिव्हर मध्ये आपण एक रूल फॉलो केला होता. कॅन्टिलिव्हर, the bending moment value at the free end of the cantilever must be equal to 0. This is the standard rule. Same concept is here. In case of simply supported beam, at the support reactions, ज्या ठिकाणी support reactions आहेत त्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट ची व्हॅल्यू ही 0 असते. सपोर्ट रिएक्शन कोणकोणत्या पॉइंटला आहेत बघा, ए आणि बी या पॉइंटला आहे, त्या ठिकाणची बेंडिंग मोमेंट ही ए आणि बी ला असणारी बेंडिंग मोमेंट ही 0 असते. बाय रूल या ठिकाणी म्हणतो, हा रूल आहे. ठीक आहे, तर रूल नुसार या ठिकाणी आपल्याला बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू 0 मिळाली. आता 4 पॉइंट्स आहेत, ए बी सी डी पैकी ए आणि बी ला बेंडिंग मोमेंट 0 आली, राहिले फक्त सी आणि डी या 2 पॉइंटला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचे. तर पहिला आता आपण डी ला कॅल्क्युलेट करू. एम डी इक्वल टू एमडी मीन्स बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट डी. आता बेंडिंग मोमेंट काढतोय म्हणल्यानंतर फोर्स आणि डिस्टन्स हे 2 फॅक्टर्स माझ्यासाठी महत्वाचे आहेत. शिअर फोर्स मध्ये फक्त फोर्सेस महत्वाचे आहेत. द डिस्टन्स डझंट मॅटर इन केस ऑफ शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. इट डज मॅटर इन केस ऑफ बेंडिंग मोमेंट. ओके, तर इथे मला फोर्स आणि डिस्टन्स दोन्ही विचारात घ्यायचं, हे लक्षात घ्या. आता डी ला बेंडिंग मोमेंट काढतो, डाव्या हाताचा बोट डी वरती ठेवा आणि सगळे उजवीकडचे फोर्सेस कन्सिडर करा. बघा, 2 फोर्सेस आहेत उजवीकडे, एक आहे हा 9.17 आणि दुसरा आहे हा युडीएल. इथं कन्व्हर्जन केलेलं आहे बघा मी त्याचं 3. ओके, हे 2च फोर्सेस मला त्याची मोमेंट घ्यायची आहे. पहिल्यांदा मी घेतो एमडी इक्वल टू इथं म्हणतो. ठीक आहे, इथं पहिल्यांदा मी या 9.17 ची घेतो पहिल्या ब्रॅकेटमध्ये. शक्यतो स्टुडंटनी ब्रॅकेट त्या ठिकाणी टाकत चला, जेणेकरून आपल्याला आन्सर त्या ठिकाणी चुकणार नाही, कॅल्क्युलेशन चुकणार नाही. बघा, 9.17 त्याचं डिस्टन्स किती आहे बघा, डी पासूनचं 2 आहे. ब्रॅकेट कंप्लीट करा. 9.17 इंटू 2 इंटू नेक्स्ट ब्रॅकेट टेक द सेकंड फोर्स. दुसरा एक फोर्स आहे बघा, एवढ्याच युडीएलचं कन्व्हर्जन केलेलं आहे इथं 3. ओके, आता हा 3 बरोबर सेंटरला ऍक्ट होणार, म्हणजे हे डिस्टन्स मला निम्मच घेतलं पाहिजे 2 च्या. ठीक आहे, 3 इंटू 1 होईल त्या ठिकाणी. 3 इंटू 1 झालं, म्हणजे मी हा इथली रिॲक्शन पण कन्सिडर केली आणि या युडीएलचं कन्व्हर्जन केलेलं 3 या ठिकाणी विचारात घेतलं. हे 3च का घेतलं मी, तर एवढाच युडीएल आहे ना उजवीकडे याच्या, बरोबर. म्हणजे 1.5 इंटू 2 याच्यावरून तयार झालेला हा 3 आहे. मग अशी मी सांगितलेलं आहे, ते थोडंसं एकदा व्यवस्थित बघा म्हणजे लक्षात येईल हे 3 कुठून आलं ते. ठीक आहे, तर हे 2 ब्रॅकेट मिळाले. आता या ब्रॅकेटला मला साइन द्यायचं आहे. साइन कसं येईल बघा, थोडंसं इथं बेंडिंग मोमेंट मध्ये या. बेंडिंग मोमेंटचं साइन कन्व्हेन्शन्स विचारात घ्या. कसाही फोर्स असू देत, सेक्शनच्या उजवीकडे असू दे किंवा डावीकडे, तो वर जात असेल ना, वर जातोय तर पॉझिटिव्ह घ्यायची बेंडिंग मोमेंट, खाली जात असेल तर मात्र निगेटिव्ह घ्यायची. बघा बरं, इथं मी डी ला घेतलाय सेक्शन. 9.17 कसा जातोय, वर जातोय ना. इथं बघा ना ॲरो, 9.17 चा ॲरो वरती आहे, त्यामुळे 9.17 च्या ब्रॅकेटला पॉझिटिव्ह साइन द्या. ओके, आणि दुसरा जो हा 3 आहे तो कसा जातोय, खाली जातोय, त्यामुळे 3 च्या ब्रॅकेटला मायनस साइन द्या. ओके, याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर याचा आन्सर येईल 15.34. ओके, 15.34 त्या ठिकाणी येईल, म्हणजे 15.34 किलो न्यूटन मीटर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट डी. ओके, डी पॉइंटला बेंडिंग मोमेंट आपण कॅल्क्युलेट केली. नेक्स्ट पॉइंट आहे आपला सी. ओके, त्या ठिकाणी म्हणूया एमसी इक्वल टू एमसी दॅट इज बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट सी. आता सी ला बेंडिंग मोमेंट काढायचे आहे. आता उजवीकडचे तुम्ही जर फोर्सेस घ्यायला गेला तर थोडंसं लेंथी होऊन जाईल, जास्त फोर्सेस आहेत बघा. 9.17 आहे, हा एक पॉइंट लोड आहे, नंतर एवढा युडीएल आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशन वाढेल. ते जर तुम्ही डावीकडचे फोर्सेस घेतल्यात तर फक्त हा 8.83 आणि एवढाच युडीएल त्या ठिकाणी आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशन आपलं रिड्यूस होईल. आन्सर मात्र दोन्हीकडे तेवढंच येणार आहे. तुम्ही राईट हँड साईडचे घ्या किंवा लेफ्ट हँड साईडचे घ्या, आन्सर तेच येणार आहे. ठीक आहे, मी लेफ्ट हँड साईडची घेतो टू रिड्यूस द कॅल्क्युलेशन. ओके, कॅल्क्युलेशन रिड्यूस करतोय आपण. पहिला सी पॉइंटला मी मोमेंट घेतोय. पहिला फोर्स माझा बघा 8.83 आहे, तसंच मगाच्या सारखं 8.83 चं डिस्टन्स घेतलं पाहिजे मला सी पासूनचं. ते किती आहे, इथे आहे बघा 2 मीटर. ब्रॅकेट कंप्लीट करा. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये पुन्हा बघा एवढाच युडीएल, जसं मगाशी इथं एवढाच युडीएल होता तसा एवढाच युडीएल इथंही आहे, म्हणजे तो किती आहे 1.5 इंटू हे डिस्टन्स म्हणजे 2, हा एवढाच 3 किलो न्यूटन त्या ठिकाणी होईल, बरोबर. ठीक आहे, कॅल्क्युलेशन साठी घेतो, म्हणजे हे डिस्टन्स किती राहील, या टोटल 2 च्या निम्म म्हणजे 3 इंटू 1 होईल त्या ठिकाणी, बरोबर.
म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन कम्प्लीट झालं. आता या दोन्हीला साईन द्यायचं आहे मला. बघा बरं, मगाच्या सारखंच इथं सी वरती बोट ठेवा. कुठलाही फोर्स बघा 8.83 वरती जातोय ना, वर जातोय म्हणजे बघा इथं बेंडिंग मोमेंट मध्ये वर जातोय फोर्स, डावीकडे उजवीकडे इथं मॅटर करत नाही. वर जातोय ना, पॉझिटिव्ह साईन द्यायचं. 8.83 वर जातोय म्हणून पॉझिटिव्ह. whereas this 3 kilonewton goes on downward side. डाउनवर्ड म्हणजे मायनस साइन. ठीक आहे, 3 च्या ब्रॅकेटला इथेही मायनस साइन येईल. फायनल तुमचा आन्सर 14.66 त्या ठिकाणी किलोन्यूटन मीटर. ओके, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन व्हॅल्यूज त्या ठिकाणी मिळाल्या. चारही पॉइंटची बेंडिंग मोमेंट मिळाली. ए आणि बी ची तर 0च आहे. डी ची व्हॅल्यू आपल्याला 15.34 किलोन्यूटन मिळाली प्लस मध्ये, आणि सी ची व्हॅल्यू प्लस मध्ये 14.66 मिळाली. चारही पॉइंट्स मिळाली. मला बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायला हरकत नाही. चारही पॉइंट्स मी खाली प्रोव्हाइड केलं. इथं पहिल्यांदा मी बेस लाईन घेईन. ठीक आहे, आता पहिला बी ची व्हॅल्यू इथं 0 आहे बरोबर. बी ला 0 आहे बेंडिंग मोमेंट, ए ला सुद्धा 0 आहे. 0 त्या ठिकाणी टाका. ठीक आहे, राहिले आता फक्त डी आणि सी. डी वरती किती आहे 15.34 प्लस आहे, त्यामुळे बेसलाईनच्या वरती टाकली पाहिजे मला व्हॅल्यू 15.34. आणि नंतर सी वरती आहे प्लस 14.66. 15.34 पेक्षा थोडीशी हाईट कमी दाखवा. ठीक आहे, 14.66. आता हे पॉइंट्स फक्त जोडायचे आहेत मला. इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपण बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करतोय आणि पूर्ण बीम वरती यूडीएल आहे. ओरिजिनल डायग्राम मध्ये पूर्ण बीम वरती यूडीएल आहे ना, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आणि म्हणून या बीएमडी मध्ये सगळीकडे आपल्याला पॅराबोलिक लाईन त्या ठिकाणी घ्यायची आहे. काय घ्यायचे? पॅराबोलिक लाईन. इथं कुठेही तुमची इन्क्लाइन स्ट्रेट लाईन येणार नाही. लक्षात घ्यायचं, बीम वरती टोटल यूडीएल असेल तर शिअर फोर्स डायग्राम मध्ये इन्क्लाइन स्ट्रेट लाईन येतात, कुठेही हॉरिझॉन्टल लाईन येत नाही. आणि तेच बीएमडी मध्ये बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये पॅराबोलिक लाईन येते किंवा कर्व्ड लाईन येते, तिथं कुठेही इन्क्लाइन स्ट्रेट लाईन येणार नाही. ही काळजी घ्या. ठीक आहे, दिस इज युअर बीएमडी ऑर बेंडिंग मोमेंट डायग्राम. टोटल डायग्राम ही पॉझिटिव्ह साईडलाच आहे. सिम्पली सपोर्टिव्ह बीमची आपण डायग्राम ड्रॉ करतोय, त्यामुळे शिअर फोर्स डायग्राम मात्र बेस लाईनच्या पॉझिटिव्ह ॲज वेल एज निगेटिव्ह दोन्ही साईडला राहते. पण बेंडिंग मोमेंट डायग्राम मात्र फक्त पॉझिटिव्ह साईडला राहते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, फक्त पॉझिटिव्ह साईडला आपल्याला राहिलेलं आहे. आता शेवटी जाता एक गोष्ट फक्त सांगतो. ज्यावेळी इथं हा पीसीएस आपल्याला मार्क्स मिळाला, पीसीएस मीन्स पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. फक्त वाचत जा, पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. या पॉइंटला तुम्ही जर बघितलं आणि खाली या बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये तो जर पॉइंट प्रोव्हाइड केलात खाली, तर तुमच्या लक्षात येईल की त्याच पॉइंटला बरोबर बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू ही मॅक्सिमम आहे. एम मॅक्स, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू आहे. इथं आपल्याला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू मिळते. जर ते शिअर फोर्स डायग्राम मध्ये बघितलं तर तिथं शिअर फोर्स 0 होतो. सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवायचं तर असं लक्षात ठेवा, द व्हॅल्यू ऑफ शिअर फोर्स ॲट द पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर इज 0, whereas at the same point the value of bending moment is maximum. ओके, या ठिकाणी बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू आपल्याला मॅक्सिमम मिळणार आहे, हे लक्षात घ्या. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, थोडंसं डीप मध्ये जाऊन जर पुढे स्टडी केला, तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला एम मॅक्स ची व्हॅल्यू ही 15.66 एवढी मिळेल तुम्हाला. ठीक आहे, सॉरी 15.78 मिळेल किलो न्यूटन मीटर. त्या ठिकाणी आपण हे डिस्टन्स काढलेला आहे. या सेक्शनला तुम्ही जर इथं जर बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, जसं आपण डी आणि सी ला कॅल्क्युलेट केली, तर तुम्हाला इथं बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू 15.78 त्या ठिकाणी मिळेल, हे लक्षात घ्या. तर या पद्धतीने आपण जर बघितलं तर शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर दी सिम्पली सपोर्टेड बीम या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केली, ड्रॉ केली व्हॅल्यू कन्सिडर करून, आणि आपल्याला ह्या दोन डायग्राम्स शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम्स त्या ठिकाणी मिळाल्या. याच्यावरचे प्रॉब्लेम्स अजून प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावरती आपण प्रॉब्लेम घेऊया किंवा पर्सनली तो डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्हाला अजूनही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ज्याचं नाव जीएस ट्युटोरियल्स आहे, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि बेल आयकॉनला अजूनही क्लिक केलं नसेल तर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट्स त्या ठिकाणी मिळत राहतील. अजूनही मी याच्यावरती स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे जसे लेक्चर शेअर केलेत, तसंच डिप्लोमाला सध्या आता अप्लाइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट आहे फर्स्ट इयरला, तर त्याचेही लेक्चर्स मी आता शेअर करणार आहे. त्यामुळे ते लेक्चर्स तुम्हाला बघता येतील. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल किंवा एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन असेल, त्याचा बेस अप्लाइड मेकॅनिक्स आहे. कोविडमुळे काही विद्यार्थ्यांचा तो बेस थोडासा कच्चा राहिलेला दिसतोय, त्यामुळे ते जर तुम्हाला लेक्चर्स बघायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर तेही लेक्चर्स तुम्हाला दिसतील, बघायला मिळतील. त्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करा. ठीक आहे, तोपर्यंत पुढच्या लेक्चरपर्यंत थँक्यू.